नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापुरात एकनाथ शिंदेच्या सेनेला धक्का बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण एकनाथ शिंदे यांचे काही अनुयायी नाराज आहेत। अर्थातच हे अनुयायी कोण आपण ओळखले असणार। हे अनुयायी म्हणजे अगदी एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांचा भक्कम पाठीराखा म्हणून त्यांच्याबरोबर शिवसेनेतील फुटीपासून आज अखेर राहिलेले आमदार राजेश क्षीरसागर हे सध्या प्रचंड नाराज आहेत। अर्थात त्यांना जे कळ आहे, त्यांचं जे दुखणं आहे ते म्हणजे मंत्रिपदाचं। यावेळी त्यांना निश्चितच मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती आणि दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं त्यांना पालकमंत्री सुद्धा व्हायचं होतं। पण क्षीरसागर यांच्या एकूणच या महत्त्वाकांक्षेवर पाणी फिरलेलं आहे आणि त्यांना मंत्रिपद नाही, त्या अर्थातच पालकमंत्रीपद सुद्धा नाही। जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातील मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हापासून क्षीरसागर प्रचंड अस्वस्थ आहेत। त्यांची अस्वस्थता पदोपदी जाणवत आहे। प्रत्येक कार्यक्रमात ते बोलून दाखवतात की मी मंत्री झालो असतो, मंत्रिपदावर माझा हक्क होता, पण मला डावललं गेलं। आज मी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला असता, पण माझे ते हात बांधले गेलेत, अशी एकूण भावना ते पदोपदी व्यक्त करतात। प्रत्येक कार्यक्रमात ह्या विषयावर बोलल्याशिवाय त्यांना राहत नाही। मला पालकमंत्री व्हायचंच आहे असाच एक त्यांचा हेका आहे आणि तो आजही आहे। आता आज या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे राजेश क्षीरसागर गेल्या आठवड्यापासून प्रचंड अस्वस्थ आहेत। त्यांना एकूणच एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा मिळत नाही काय अशी परिस्थिती आहे आणि तशी कुजबूज त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। कारण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिवसेना फोडली, शिवसेनेत फूट पाडली आणि शिवसेनेचा आमदारांचा एक गट घेऊन ते थेट गुवाहाटीला गेले, हे तर सर्वश्रुत आहेच। त्या आमदारांचं सारथ्य करण्यासाठी नसले तरी त्यांची सर्व बरदास्त करण्यासाठी मात्र राजेश क्षीरसागर आमदार नसताना सुद्धा थेट गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीहून या आमदारांना गोव्यात आणि गोव्यातून मुंबईपर्यंत नेण्यासाठीची सर्व जबाबदारी राजेश क्षीरसागर यांनी पेलली होती। अर्थात त्यावेळी राजेश क्षीरसागर आमदार नव्हते, परंतु राज्य नियोजन आयोगाचे ते कार्याध्यक्ष होते आणि आजही आहेत। कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा त्यांना त्यावेळी होता, आजही आहे। त्यावेळी उद्धव ठाकरेंवरील नाराजीतून ते एकनाथ शिंदेबरोबर गेले। जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर नाराज होते, तसा जो आमदारांचा गट उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होता तो संपूर्ण गट एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेला आणि तोच आज महायुतीत सक्रिय आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत। जसं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि या सरकारवर नाराज आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांचे जे काही ज्येष्ठ जवळचे घनिष्ठ संबंध असणारे अनुयायी सुद्धा मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज आहेत आणि त्यात एक नंबरला आहेत ते अर्थातच राजेश क्षीरसागर आहेत। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या काही बैठका टाळल्या। तोच प्रकार आज राजेश क्षीरसागर यांच्या बाबतीत घडत आहे। राजेश क्षीरसागर यांनी गेल्या पंधरवड्यापासून पक्षाच्या बैठका टाळलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी जरी एखाद्या बैठकीला बोलवलं किंवा एखादी जबाबदारी सोपवायची असेल तरी ती सुद्धा टाळण्याचं काम क्षीरसागर करत आहेत। एकूणच क्षीरसागर एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर प्रचंड नाराज आहेत हेच दिसून येत आहे। म्हणूनच आज त्यांनी टोकाचा निर्णय घेण्याइतपत पाऊल टाकलेलं आहे। हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आज उघडपणे सांगू लागलेले आहेत की आता राजेश क्षीरसागर शिंदे सेनेत थांबतील की नाही याची गॅरंटी नाही, कारण त्यांना आस आहे ती मंत्रिपदाची आहे। मग मंत्रिपदाची आस पूर्ण करायची असेल तर मग कोणाकडे जावं लागेल? अर्थात भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा पक्ष असा कोणता आहे की तेथे क्षीरसागर यांना मान पान पद मंत्रिपद मिळू शकेल? त्यामुळेच क्षीरसागर यांनी भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागलेत की काय अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे। एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या थिंक टँकमध्ये जे काही ठराविक 8-10 जण आहेत त्यांनी सुद्धा क्षीरसागर यांना असे काही विचार भरवलेत की तुम्ही आता एकनाथ शिंदे सेनेत थांबून काय मिळवणार, काय करणार? 2009ला तुम्ही काहीही पाठबळ नसताना, राजकीय पाठबळ नसताना थेट आमदार झालात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर हे आमदार झाले। एक सामान्य कार्यकर्ता, गल्लीतील कार्यकर्ता ते आमदार असं यश क्षीरसागर यांना मिळालं। सलग 2014ला सुद्धा ते आमदार झाले। 2019ला मात्र त्यांची हॅट्रिक चुकली आणि ते पराभूत झाल्यामुळं ते दुर्लक्षित झाले। पण तसं पाहता दुर्लक्षित झाले नाहीत, कारण राजेश क्षीरसागर यांच्या कामाची धडक बघून त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत असो किंवा थेट उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचं महत्त्वाचं पद दिलं होतं। तेव्हापासून आज तागायत ते त्या पदावर आहेत। पण 2019ला त्यांना ब्रेक मिळाल्यामुळं 2024ला जरी ते आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही आणि हेच मोठं दुःख क्षीरसागर यांना आहे। याच्या उलट प्रकाश आंबेडकर सलग 3 वेळा आमदार होऊन त्यांनी हॅट्रिक केलेली आहे।
एवढेच नव्हतं, त्यांच्या प्रचार सभेला एकनाथ शिंदे गेले असताना त्यांनी सांगितलं होतं की आंबेडकर यांची हॅट्रिक पूर्ण करा, मी त्यांना मंत्री करतो. आणि त्यांना दिलेला शब्द एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केला, हे सिद्ध केलं. हे क्षीरसागर यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यांनी एकदा असंही सांगितलं की आंबेडकर मंत्री झाले कारण तो शब्द होता तो एकनाथ शिंदेचा होता आणि एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते आहेत म्हणून त्यांना मंत्री केलं. पण जसे जसे जास्त दिवस जाऊ लागले आहेत तसं तसं क्षीरसागर अस्वस्थ होऊ लागलेले आहेत असं एकूण चित्र आहे. कारण आंबेडकर पालकमंत्री आहेत, पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार या मिसाळ आहेत. त्यामुळं 2 पालकमंत्री असताना क्षीरसागर यांना साहजिकच थोडं डावलल्यासारखं वाटत असावं. आपल्याला पाहिजे ती संधी मिळत नाही असं त्यांना दिसून येत असावं. डीपीटीसीच्या बैठकांमध्ये आपल्याला हवा तसा मानपान मिळत नसावा असंही त्यांना दिसत असावं. म्हणूनच त्यांचं दुःख दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे आणि त्यातूनच ते आता शिंदे सेना सोडण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की आता राजेश क्षीरसागर हे शिंदे सेनेत जास्त दिवस नसतील असं त्यांची पावलं सांगतायत. म्हणजेच राजेश क्षीरसागर अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले असावेत किंवा भारतीय जनता पार्टीनं तरी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं असावं. कारण भारतीय जनता पार्टीलाही आज कोल्हापूर शहराच्या दृष्टीनं एक अग्रेसिव्ह असा नेता पाहिजे आहे. अर्थात भारतीय जनता पार्टीकडे आज महाडिक कुटुंबीय आहे, धनंजय महाडिक खासदार आहेत, अमल महाडिक आमदार आहेत, याचबरोबर इचलकरंजीचे प्रकाश आवाडेंचे चिरंजीव राहुल आवाडे आमदार आहेत. असे भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आणि 1 खासदार आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीला जेवढी आपली ताकद वाढवता येईल तेवढी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढवायची आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं सुद्धा क्षीरसागर यांच्यावर लक्ष केंद्रित केलं असावं आणि आपला गळ त्यांच्या बाजूने सरकवला असावा अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. नव्हे तर याबाबत काही कार्यकर्ते ठाम सांगू लागले आहेत. म्हणूनच क्षीरसागर हे लवकरच शिंदे सेनेतून बाहेर पडतील, शिंदे सेनेला धक्का देतील असंच एकूण सांगितलं जात आहे. बोलता बोलता आम्ही या संदर्भात क्षीरसागर यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर क्षीरसागर स्पष्टपणे म्हणतात की मी नाराज आहे, हे 100% खरं आहे. माझा मंत्रिपदावर हक्क होता, मी तेवढं पक्षासाठी धडपडलो होतो, एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे राहिलो होतो. एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीमागे सावलीसारखे राहतात म्हणून मी त्यांनाही तितकंच मानतो. पण जर माझा पदोपदी अपमान होत असेल आणि माझं जे पॉलिटिकल करिअर आहे, राजकीय कारकीर्द आहे ती सांभाळायची असेल आणि माझ्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं असेल तर मला दुसरा निर्णय सुद्धा घ्यावा लागेल अशी ही शक्यता आहे आणि कार्यकर्त्यांचा तसा दबाव वाढतो आहे. म्हणूनच एकूणच आजच्या परिस्थितीत क्षीरसागर यांनी नाराजी तर स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळं क्षीरसागर शिंदे सेनेला धक्का देतील आणि भाजपमध्ये पोहोचतील काय. अर्थात आमदार राजेश क्षीरसागर यांना जर शिंदे सेनेचा त्याग करायचा असेल तर त्यांना आमदारकीचा सुद्धा त्याग करावा लागणार आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना थेट कोणत्याही पक्षात जाता येत नाही. म्हणूनच जेव्हा ते हा निर्णय घेतील तेव्हा त्यांना सरळ सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊनच त्यांना पक्षांतर करावं लागणार आहे. आणि ही बाब जेव्हा क्षीरसागर यांच्या निदर्शनाला काही जणांनी आणून दिली तेव्हा क्षीरसागर म्हणतात की आमदारकीचा राजीनामा सुद्धा मी देऊ शकतो आणि पुन्हा निवडणूक लढवू शकतो आणि मी माझी ताकद दाखवू शकतो. म्हणूनच मंत्रिपदासाठी थेट आमदारकीचा डाव क्षीरसागर खेळत आहेत. आमदारकी सोडून ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत आणि पुन्हा ते आमदार होऊन आपण मंत्री होणार असं क्षीरसागर यांचं ठाम मत आहे आणि हे मत त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. आणि हे जर खरंच असेल तर अर्थात क्षीरसागर यांना आमदारकीवर पाणी सोडून म्हणजेच आमदारकी पणाला लावून आपण पक्षांतर करून परत निवडून येण्याची जी खात्री आहे ती मात्र वाखाणण्यासारखी आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.